बैठे हो हिमालय की किसी चोटी पर, या जाके बैठे हो कहीं साइंस की लैब में, या जाके बैठे हो कहीं अनेक गुफा में, वो जहां भी है वो अपने ही निजानंद में मग्न है। कुछ लेना देना नहीं है भौतिक वस्तुओं से, कुछ लेना देना। भौतिक वस्तूंना हे दोघंही मानत नाही। एक एपीजे अब्दुल कलाम साहेब आपल्या सर्वांना परिचयाचे आहे। हे ज्यावेळी राष्ट्रपती यांचं पद म्हणजे पद सोडलं आणि ते त्यांच्या घराकडे जात होते, भारतामध्ये अनेक राष्ट्रपती होऊन गेले, त्या सगळ्या राष्ट्रपतींनी त्या स्वतःसाठी राहण्यासाठी मोठं घर बांधून घेतलं। काही राष्ट्रपतींनी त्या राष्ट्रपती भवनातून ट्रक भरून सामान नेली, पण हा माणूस जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला दोन आपल्या हातामध्ये बॅग आहे, एकामध्ये बॅगमध्ये पुस्तकं आणि एका बॅगमध्ये जे आहेत ते कपडे, हे दोघं घेऊन हा माणूस रेल्वेने घरी जातो। हा माणूस फक्त राष्ट्रपती नव्हता, हा माणूस एक शास्त्रज्ञ जो की या भौतिक वस्तूंची काहीच कळत तो सोडून बसला। डायोजेनस नावाचा एक फिलॉसॉफर हा कुठेतरी बसला एका टेकडीवर सकाळी मोठा। त्या जगजत्या अलेक्झांडरला म्हणजे त्या सिकंदराला कळलं की डायोजेनस नावाचा फिलॉसॉफर जो आहे तो बसला एका टेकडीवर। सिकंदरला साहजिक वाटलं, हा त्याला भेटायला गेला। मग तो गेला, त्याच्या मागे त्याचा घोडे, त्याचा लावाचा मा, तो गेला घोड्यावर बसला, तो जाऊन त्याच्या पुढे उभे राहिला आणि त्या डायोजेनसला सांगतोय की मी जगजत्ता सिकंदर, मी हे राज्य जिंकून आलो, ते देश जिंकून आलो, हे जिंकून आलो, दुनिया मला जिंकायची आहे। तुला बोल काय पाहिजे, तुला तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे। डायोजेनस तू तुझा घोडा बाजूला घे, मी तर सकाळी टेकडीवरून खात बसलो, तुझ्या घोड्याची सवय माझ्या। तू क्या दे सकता है ये उसी चीज के ऊपर डिपेंड करेगा ना, मुझे मेरे लिए क्या चाहिए। जब मुझे कोई चीज चाहिए नहीं देने वाला तू कौन होता है? ये असे फिलॉसॉफर, ये असे संत, ये असे शास्त्री। संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांनी एक टोपलं भरून सोनं पाठवलेलं तुकाराम महाराजांना। तुकाराम महाराजांनी ते परत देऊन टाकले। तुकाराम महाराजांचं म्हणत होतं, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पास निवाडून, न आवडे जन धन माता पिता। गरजच नाही या भौतिक वस्तूंची कोणाचीच। असे लोक, देहभान विसरून बसणारी ही लोक, भौतिक वस्तूंची गरज नसणारी ही लोक काय करतात माहिती? ही लोक समाजाचा विचार करतात। या समाजामध्ये जिथे कुठे सुख भेटेल, जिथे कुठे समाधान भेटेल, म्हणजे हे सायन्स वाले जे ते सुखाची गोष्ट करतात। म्हणजे जे काही इलेक्ट्रिक करंट, फॅन, जे काही सायन्सने सुविधा आपल्याला अवेलेबल करून दिली ते हे करतात। आणि समाधान, आत्म्याची शांती हे